चकू काय बनवायचं आजचा नाश्ता? सन दादा लय दिवसांनी आलाय पुण्यावरून, त्याला विचार. सनी काय रे, काय बनवायचं? डोसे बनव. ठीक चालेल. नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, विशेष किचन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज बनवणार आहोत आपण सनी दादाच्या फरमाईशवरून एक मिक्स डाळींचा डोसा. त्याचं बनवायला आपण सुरुवात करूया. बनवण्यासाठी आपण आता जी बटाट्याची चटणी बनवणार आहोत ना, ते बटाटे आपण आता एकदम असे मस्त उकडून घेतलेले आहे. हे बघा, पटकन उकडावे म्हणून अर्धा कट लावून ते उकडून घेतले. आपण आता त्याची साल काढून घेणार आहोत. पहिले बटाटे आपण इथं व्यवस्थित असे कट करून घेतलेले आहे. तिची डोशाबरोबर आपण चटणी सर्व करणार आहोत ना, म्हणजे खाणार आहोत ना, त्या चटणीसाठी आपण व्यवस्थित असे 4 ते 5 मीडियम साईजचे बटाटे उकडून आणि त्याचे साल काढून घेतले मी. आणि इथं कांदा 3 ते 4 कांदे मीडियम साईजचे मी कापून घेतले. आणि इथं जिरे आहे, मोहरी आहे, हळद आहे, मीठ आहे आणि हिरव्या मिरच्या आहे, 7-8 मिरच्या आहे, तिखट आहे खूप, आणि आपला कढीपत्ता आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतली. तर आपण बनवायला सुरुवात करू. त्याच्यासाठी पॅन आपण गॅसवर ठेवलेला आहे. त्यामध्ये आपण आता कांदा परतण्यासाठी तेल घालून घेणार आहोत. साधारण 1 चमच. तेल व्यवस्थित गरम झालं की आपण त्याच्यामध्ये कांदा घालून घेऊ. तेल गरम झालंय आपलं, आपण त्याच्यामध्ये आता जिरे घालून घेऊ आणि मोहरी घालून घेऊ आणि आपल्या ज्या हिरव्या मिरच्या आपण कट करून ठेवल्या त्या हिरव्या मिरच्या घालून घेऊ आणि हा कढीपत्ता. तर व्यवस्थित आपण हे सर्व फ्राय करून घ्यायचं आहे. मिरच्या व्यवस्थित फ्राय झाल्या, कढीपत्ता व्यवस्थित फ्राय झाला तर आपण त्याच्यामध्ये आता कांदा घालणार आहोत. मिरच्या कच्चा राहायला नको, त्यासाठी आधी आपण तेलामध्ये फ्राय करून घेतलेले आहे. त्याच्यामध्ये आपण कांदा घालून घेऊ. कांदा आता व्यवस्थित थोडासा असा, जास्त नाही पण थोडासा असा गोल्डन ब्राऊन होत तर आपण हा परतून घेणार आहोत. कांदा आपल्याला असा डार्क गोल्डन ब्राऊन नाही करायचा आहे, लाईट ब्राऊन करायचा आहे. तर तो आपला आता करून झालेला आहे. याच्यामध्ये आपण आता हळद घालून घेऊ. हे बघा, अर्धा टीस्पून हळद घातली मी, थोडीशी अजून. आणि त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालणार आहे. साधारणतः 1 चम्मच मीठ घातलं आहे मी. व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. हे व्यवस्थित मिक्स झालं की आपण याच्यामध्ये आपले बटाटे आहेत ना, ते बटाटे घालून घेणार आहे. बटाटे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, त्याच्यामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे. खूप छान टेस्ट लागते याची चटणी बनवून डोशामध्ये घालून घ्यायची. बटाट्याची भाजी आपली इथं तयार आहे. तर आपण आता याच्यामध्ये कोथिंबीर घालून घेऊ. कोथिंबीर घातल्यानंतर व्यवस्थित हे मिक्स करून घेऊ. कलर पण किती छान आला आहे, वास पण एवढा मस्त येतो ना, आहा एकदम भारी. छकुला तर आत्ताच तोंडाला पाणी सुटलंय, खाऊ वाटते लगेच ही भाजी. बघा किती छान झाली आहे. आपण आता या स्टेजला गॅस बंद करू आणि डोशांसाठी तवा ठेवू. तर डोशासाठी आपण जे बेटर घेतलेलं आहे, जे पीठ घेतलेलं आहेत ना, तर हे पीठ आपण जे आप्पे बनवायला घेतलेलं होतं ना, तेच मिक्स डाळीचं आहे. आणि ते व्यवस्थित मी जसं आपल्याला पाणी घालून जशी त्याची थिकनेसपणा पाहिजे ना, तसं करून घेतलं आहे मी. आणि याच्यामध्ये ना चिमूटभर थोडंसं फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं हे, त्याच्यामुळे मी चिमूटभर थोडंसं याच्यात सोडा घालून घेतला आहे आणि चिमूटभर थोडीशी साखर घालून घेतली आहे याच्यामध्ये आणि चवीपुरतं मीठ घालून घेतलं आहे. तर व्यवस्थित मिक्स करून आणि आपण आता याचे डोसे बनवायला सुरुवात करू. डोसे बनवण्यासाठी आपण तवा इथं ठेवलेला आहे. आपला तवा गरम होत आहे. तवा आपला व्यवस्थित गरम झाला की त्याच्यावरती आपण थोडंसं तेल घालणार आहोत फक्त पहिल्यांदाच. नंतर तेलाची अजिबात गरज पडत नाही. तवा आपला इथं गरम झालेला आहे. आपण याच्यावर 1 छोटा चम्मच तेल घालून घेऊ. 1 छोटा चम्मच आपण तेल घालून घेतलं याच्यावरती. त्याच्यावरती थोडंसं पाणी शिंपडून घेऊ आणि याच्यावरती आपण आता डोशाचं आपण पीठ घालून घेऊ. पटपट आपल्याला हा डोसा असा फिरून द्यायचा आहे. खूप क्रिस्पी आणि खूप छान होतो ह्या पद्धतीने डोसा जर बनवला तर. हे बघा
आता आपला डोसा एकदम असा मस्त कागदी आणि असा पातळ तयार झालेला, असा एकदम जाळीदार, खूपच मस्त. तर आपण आता याच्यामध्ये चटणी घालून घेऊ हवी तेवढी. त्याच्यामध्ये व्यवस्थित चटणी आपण ही भरून घेतली की आपण याला आता व्यवस्थित असा रोल करून घेणार आहोत. बघा खूपच छान डोसा आपला इथे तयार झालेला आहे. याच पद्धतीने आपण अजून डोसे तयार करून घेऊया. अशाच प्रकारे आता आपण सर्व डोसे तयार करून घेतलेले आहेत. हे बघा सोबत चटणी घालून घेणार आहे. खूप मस्त असे छान असं क्रिस्पी झालेले आहे आपले डोसे. हे बघा ह्याच प्रकारे सगळे डोसे आपण तयार करून घेतले आणि आपण आता याची टेस्ट करून बोलू आणि टेस्ट करून बघू. आणि टेस्ट करायला आपण सनी दादाला बोलू. एकच नंबर, खूपच छान झाले. सनी बघ टेस्ट कर. एक नंबर. अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सर्वात पहिलं बेल आयकॉनला क्लिक करा. म्हणजे मी जे नवीन व्हिडिओ अपलोड करत असते माझ्या चॅनलवर त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. आणि माझे आत्तापर्यंतचे व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद.